उत्तराखंड सरकारनं बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या 14 उत्पादनांवरच आता बंदी घातलेली आहे। उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीतील केलेल्या या उत्पादनांवर बंदी घालण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता उत्तराखंड सरकारनं हे मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे पतंजलीला हा मोठा दणका मानला जातोय। तर रामदेव बाबा यांच्या पतंजली संदर्भातली ही मोठी बातमी आहे। उत्तराखंड सरकारनं बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातलेली आहे। कारण उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागानं ही कारवाई केलेली आहे। पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत केलेल्या या उत्पादनांवर आता बंदी घालण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, आपण पाहतोय की पतंजली यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय? अगदी बरोबर आहे श्वेता, कारण सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर उत्तराखंड सरकारला उशिरा का होईना जाग आलेली आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण सुप्रीम कोर्टानं अनेक पतंजलीच्या फसव्या जाहिरातीवरती टीका केलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती उत्तराखंड सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागाकडनं काल जवळपास 14 जे प्रोडक्ट्स आहेत पतंजली दिव्य फार्मचे त्या सगळ्यावरती बंदी घालण्याचा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। अनेक विविध जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टच्या माध्यमातून फसव्या जाहिराती पतंजलीकडनं केल्या जात होत्या अशा प्रकारची टीका सुप्रीम कोर्टानं केली होती। मागच्या काही दिवसांपासून श्वेता या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं आणि आज देखील या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। प्रामुख्याने आजच्या सुनावणीमध्ये आपण जर बघितलं तर बाबा रामदेव यांची माफी सुप्रीम कोर्टानं मान्य केली की नाही हे आज समजणार आहे। पण त्याच पार्श्वभूमीवरती काल उत्तराखंड सरकारकडनं मोठा निर्णय जो आहे तो घेतला गेलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। फक्त हा निर्णय जो आहे तो पतंजलीच्या बाबतीत नसणार आहे। या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती सुप्रीम कोर्टाने वाढवलेली आहे। त्यामुळे पतंजलीला सध्या तरी खूप मोठा दणका बसलेला आहे। नक्कीच पतंजलीला मोठा दणका हा मानला जातो। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।